ज्ञानेश्वरी सरल अर्थासहित भाग 6 5 भाग झाले. 5व्या भागामध्ये आपण बघितलं की शारदा मातेचं वंदन केलं आहे माऊलींनी. श्लोक खूप छान आहे म्हणून पुन्हा एकदा म्हणतो. स्वरूपानंदांच्या नित्यपाठात देखील आहे. त्यांनी अगदी ठराविक निवडक असे श्लोक ओव्या घेऊन नित्यपाठ तयार केला आहे. अनेकांना माहिती असेल. स्वामी स्वरूपानंद की जे पावसमध्ये होते त्या ठिकाणी त्यांचा आजही मठ आश्रम आहे, स्मारक आहे. ते आमच्या घराण्यामध्ये गुरु म्हणून होते. परंतु आता मी स्वतः ज्ञानेश्वर माऊलीलाच गुरु मानतो. स्वरूपानंदांची एक वेगळीच हे होती, उंची होती. असो, तर मुद्दा असा की आज गुरुचं येणार आहे ना, म्हणून स्वरूपानंदांची देखील आठवण झाली. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ गला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. परवा मी असं म्हटलं होतं आणि त्याचं उत्तर माझे जे चुलत बहीण आहे की जे स्वतः प्रवचन करते तिच्याकडनंच आलं की हा काय नेमका प्रकार आहे. माऊलीने गणपतीनंतर शारदेचं वंदन केलं. आम्हाला तर शारदा म्हटल्यावर सरस्वती असा रिझल्ट आला आणि सरस्वतीचं ब्रह्मदेवाची बायको म्हणून आम्ही ओळखतो. तर त्यामध्ये 2 मतं आहेत. बहिणींनी सांगितलेलं मला नक्कीच पटलं म्हणून मी सांगतोय. त्यात तिचं म्हणणं असं की ब्रह्मदेवाची पत्नी जी आहे ती सावित्री आहे आणि ब्रह्मदेवाची पुत्री म्हणजे मुलगी जी आहे ती सरस्वती आहे. जरी लक्ष्मी आणि पार्वती या 2 महादेवांच्या म्हणजे विष्णूच्या आणि शंकराच्या पत्नींना नवरात्रामध्ये किंवा अन्यत्र महत्त्वाचं स्थान असतं. त्याबरोबरीने सरस्वतीला असलं तरी ते ब्रह्मदेवाची पत्नी म्हणून नव्हे तर पुत्री किंवा मुलगी म्हणून आहे आणि ती आहे गणपतीची पत्नी. त्यामुळे गणपती शारदा हे परफेक्ट, हे अगदी बरोबर. माऊलींनी काय म्हटलं ते श्री शारदा विश्वमोहिनी, ते विश्वाला मोहून टाकणारी म्हणजे अट्रॅक्ट करणारी प्रकृतीच्या ठिकाणी आहे म्हणून नमिली मिया हे म्हटलं ना. तर ती शारदा म्हणजे सरस्वतीच आहे आणि ती ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि गणपतीची पत्नी आहे. इथंपर्यंत आपण स्वीकारूया आणि पुढे जाऊया. काही ठिकाणी तिला ब्रह्मदेवाची पत्नी म्हटलं आहे पण बाकी त्याला पुरावे नाहीत. सावित्री हे नाव आलं आहे पवित्रीचं म्हणून सावित्री नदी आहे. सावित्रीला महत्त्व खूप आहे. आणखीन एक गंमत या निमित्ताने झाली की आमची आजी तिच्या नावाने आमच्या आजोबांनी घर बांधलं सरस्वती भुवन. तेच नाव आता या नव्या घरालाही आपण ठेवलं आहे. तर तिचं नाव सरस्वती होतं. हा व्यक्तिगत विषय झाला पण माझ्या आजीच्या नावाचा उलगडा त्या निमित्ताने मला झाला. म्हणून करत राहायचं, छान वाटतं. तुम्ही पण करत राहा, छान वाटेल. हा प्रचार नाही, रेकमेंडेशन आहे. मी बऱ्याच वेळा असं म्हटलं की माझे पेशंट माझं नाव रेकमेंड करतात की नाही. ते काय मग मी काय त्यांना टक्का देत नाही, कट देत नाही. मी कोणालाच कट देत नाही. तर त्याचं आता खोलात जायचं कारण नाही. तर मी त्यांना काही प्रचाराचे पैसे देत नाही किंवा वेगळी ट्रीटमेंट पण देत नाही. ते माझे नेहमीचे पेशंट आहेत. माझ्याकडे आलं, बरं वाटलं म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं. असं झालं आहे ना. तसं मी हे केलं, मला बरं वाटलं. माझ्यात काही चांगले फरकही पडत आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. रेकमेंडेड. तुम्हालाही समाधानाची अवस्था निर्माण होऊ शकते. संपूर्ण समाधान, संपूर्ण सुख असं आत्ता आपण नको म्हणूया. पण सुख आणि समाधान किंवा सुखाच्या पलीकडचा हा आनंद समाधानाच्या लेवलचा किंवा सच्चिदानंदातल्या आनंदाच्या लेवलचा असा मिळतो म्हणून करायचं. तर आता इथून पुढे काय सुरू झालं. सद्गुरूंचं भजन सुरू झालं म्हणजे ज्ञानमार्गानेच आहे. आणि आमचे कोण माझे हृदय सद्गुरू येणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू वेकावरी.
हा पाठ आहे बघा, तोही स्वरूपानंदांच्या नित्यपाठात आहे. तर माऊली काय म्हणाली 22व्या श्लोकात, की माझ्या हृदयामध्ये सद्गुरू वास करीत आहेत आणि त्यामुळे मी हा संसार सागर तरून गेलो. आता संसार सागर तरून जाण्याचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे अर्थ काढता येतील. एक म्हणजे या शरीराचे जे जे काही कर्तव्य आहेत ती नीट पार पडणं, हेही संसार सागर तरण्याचा एक भाग झाला. भाग एक तोही महत्त्वाचा आहे, माझ्या दृष्टीने तोही महत्त्वाचा आहे. समजा माझ्या देहाचं काय इथे कर्तव्य आहे, माझी मुलं शिक्षण होऊन नोकरीला लागली इथपर्यंत असेल तर ती संसाराची इथे कर्तव्यता, किंवा त्यांचे विवाह करून दिले आणि इथे कर्तव्यता, जे तुम्हाला वाटेल ते, किंवा समाजासाठी काहीतरी ऋण फेडलं एवढंच का होईना ती इथे कर्तव्यता, किंवा 5 करोड कमावले ही इथे कर्तव्य जी असेल ती, तर ती देखील परिपूर्ण होण्याचा आनंद म्हणजे संसार तरणं असं आहे का, तर हो आहे. तोही एक महत्त्वाचा भाग आहे. कसं होईल ते, कशाने होईल? बायबलमध्ये अनेक ठिकाणी आले की येशू हा तारून नेतो, कारण तो गुरु आहे त्यांचा. येशू हा गुरु आहे, त्यांच्यासाठी देवाचा पुत्र आहे आणि आम्हालाही वंदनीय आहे. त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं, नंतर कोणी काय केलं याचा आत्ता हिशोब मांडण्याचा विषय नाही. आता जे विषय नाही म्हणून सोडलेत ना, त्यावर तुम्ही मला पर्सनली फोनसुद्धा करू शकता किंवा कॉमेंटमध्ये विचारू शकता. पण कॉमेंटमध्ये विचारलं आणि उत्तर दिलं तेही पब्लिक होईल, त्यापेक्षा फोन करून विचारा. मग अर्धवट का बोलताय, कारण इथे विषय नाही आहे ना. मग वेगवेगळे लेख लिहिले आणि मग ते अध्यात्माच्या ऐवजी मानवतेमध्ये जातात. मग काय ते सांगायचं परत. आधी एकतर मानवता या शब्दाचा अर्थ लोकांना कळलेला नाही, त्यामुळे सारखं ट्रोलिंग असतं, लोक कंटाळतात देखील. मग आणि इथे कशाला, इथे आपण शुद्ध अध्यात्मात राहूया. माझ्या मानवतेविषयक लेखांमध्ये अनेक धर्मविषयक गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, कारण धर्माचा आणि माणुसकीचा खूप जवळचा संबंध आहे. ठीक आहे, किंवा शोधत बसायचं नसेल तर फोन करा. तर मग या ठिकाणी म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आता संसारपुरु तारला म्हणजे काय, संसारपुरु तारला म्हणजे काय, तर दुसरा भाग चालला आहे. पहिला तर सांगितला ना, आता दुसरा भाग असा आहे की आध्यात्मिकदृष्ट्या संसाराचा हा जो काही डोह आहे, मोठा कालडोह, ज्याच्यामध्ये पण घरकन खाली जातो, तो तरुण जाणं कशाला म्हणतात, तर आत्मा म्हणजे काय आहे ते कळल्याने याची देही याची डोळा, या शरीराबद्दलच्या गोष्टींचं महत्त्व कमी होतं. त्याने ठरलं हा संसार म्हणजे फिजिकल आहे ना, फिजिकल वर्ल्ड. तर फिजिकल वर्ल्ड विषयीचा आपलं त्याच्यामध्ये गुंतून जाणं, त्याच्यामध्ये बुडणं, हे हळूहळू कमी होतं. आपली प्रोसेस अजून चालू आहे, अजून पुढे सरकत जायचं चालू आहे ना, हे महत्त्वाचं. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. बरेच जन्म गेल्यावर ज्ञानवान माझ्यापर्यंत येऊन पोचतो, हे भगवंतांनी म्हणले. ज्ञानी माणूस सुद्धा बरेच जन्म लागतात. ध्यान तर आणखीन कठीण आहे, भक्तिमार्ग सोपा आहे. तेरे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, तेरे नाम सोपे रामकृष्ण गोविंद. तर ते सोपं आहे, पण तरी ते सुद्धा आहे एका संसारात तरेल का नाही माहीत नाही. असो, तर हे आत्मा काय आहे हे कळल्यानंतर देह बुद्धी कमी होणार आणि त्याचं क्षुद्रत्व लक्षात येणार आणि त्याच्या संबंधाने प्रत्येक गोष्टीचा होणारा त्रास कमी होणार आणि आत्मा कळला की त्याचा आनंद पण होणार. एक्सक्यूज मी. त्यामुळे
विवेक केला तो कोणी शिकवला? तो गुरुने शिकवला. काय काय विवेक आहे? ब्रह्मसत्य. ब्रह्म सर्व सर्व खळिदं ब्रह्म आहे. सगळंच हे ब्रह्म आहे. मी पण ब्रह्म आहे. त्या सगळ्या ज्ञानाचे फायदे संसार तरुण जाणायला. आणि विवेक कसा असतो? योग्य काय अयोग्य काय. कुठल्या तरी व्यसनामध्ये लिप्त होणं, वाहत जाणं आणि त्यातून बाहेर पडणं किंवा ते मर्यादित ठेवणं, कंट्रोलमध्ये ठेवणं, आपल्या हातामध्ये ठेवणं, याला सुद्धा विवेकच म्हणता येईल. आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे पण विवेक आहे. विवेक आणि वैराग्याला खूप महत्त्व दिलं आहे. वैराग्याची स्थिती पुढची आहे, विवेकाची स्थिती आता मला माहिती. जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्यात अंजन घातलं समजा, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. दृष्टीचं तेज वाढतं अंजन घातल्याने, आहे ना. दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. या पूर्वीच्या काही संकल्पना असतील त्या आता किती पकडायच्या, त्यातले श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हा विवेक भरत तुमचा आहे. विवेक म्हणजे निरक्षर विवेक, दूध कुठलं पाणी कुठलं. विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय. विवेक म्हणजे ब्रह्म काय आणि अब्रह्म काय, म्हणजे माया काय, हे सगळं. तर हे तुम्ही समजून घ्या. हे तुमचा विवेक आहे, किती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं. पण त्यात अशी उपमा दिली त्या काळात ते समज असेल की जर तुमच्या दृष्टीचं ते वाढलं तर तुम्हाला भूमिगत धन दिसू शकतं. पण ते कोणाच्या, हा एक थोडं मध्ये मिस झालं, पायाळू माणसाच्या डोळ्याला. तसंही आपण श्लोक वाचल्यानंतरच अर्थ घेणार. पायाळू माणसाच्या डोळ्याला जर अंजन लावलं तर त्याच्या डोळ्याचं ते जितकं वाढतं की त्याला भूमीतलं गुप्तधन दिसतं. अशी कल्पना. असं माऊली आहे म्हणते आहे, खरा असणार नसणार विषय नाही. परंतु आपल्याबाबत काय आहे की अंजन घातल्यावर दृष्टी तरतरीत होते. आयुर्वेदामध्ये आहे, रोजच्या विधीत आहे अंजनविधी. आणि डोळे तरतरीत झाले, तेजस्वी झाले की आपोआप त्याचे फायदे आहेतच ना. भूमीतलं धनच दिसायला कशाला हवंय. का चिंतामणी आल्या हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती. ज्ञानदेव म्हणा. हा चिंतामणी जर तुमच्या हाताला लागला ना तर मनाला येईल ते मनोरथ इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. आता हाही कुठे आहे शोधावा लागेल. त्याप्रमाणे आता आलं की माझी सगळीच कामना पूर्ण झाली. ज्ञानेश्वर माऊली म्हणते कोणामुळे? निवृत्तीनाथांमुळे. गुरुचं झालं आहे ना. म्हणजे माझी कुठलीच इच्छा अपूर्ण राहत नाही. त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सगळ्या इच्छा जणू काय हातात चिंतामणी आला आहे अशा पद्धतीने. म्हणजे ही उपमा आहे. निवृत्तीनाथांच्यामुळे, त्यांच्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं ज्ञानदेव म्हणाले. ज्ञानदेव म्हणे. तर आता कोणतीच इच्छा निष्फळ होत नाही. काय काय इच्छा पूर्ण झाल्या. त्या काळातले किती हजारो रुपये मिळाले. किती घरं बांधली. म्हणजे इच्छा काय असतील माऊलीच्या. नॉट लाईक मी. ते माझे गुरु आहेत तरीसुद्धा त्यांच्या इच्छा वेगळ्या आहेत माझ्यापेक्षा. मी त्यावेळेला तर नव्हत्याच स्वीकारल्या. पण असं खूप हव्यासही करत नव्हतं बरं का. मला असं आठवत नाही की अरे माझं असं व्हायला पाहिजे, तेवढं व्हायला पाहिजे, इतके कोटीत जमायला पाहिजे, असं नव्हतं वाटत. हे जेन्युइन आहे. परंतु प्रयत्न तर करत होतो ना, केला ना. पण काहीतरी भौतिक गोष्टी केल्या ना
तर इथे त्यांनी काहीच केलेलं आहे नाही दिसत आहे त्यांच्या चरित्रात भौतिक गोष्टींबद्दल. म्हणजे त्यांचा निश्चेष होतं मनात आत खोलात माझ्या असेल काही त्यांचं नव्हतं. काय असेल खोलामध्ये? विषय सुखांची निश्शेष वासना सोडून परम सुखरूप परमेश्वराशी ऐक्य पावणे. विषय सुख याला म्हणतात ना. पैसा हवा, बायको हवी, मुलं बाळ हवी, घर बांधा, बंगला बांधा, कार घ्या, सगळे विषय. आता तर कार घ्या हे किरकोळ वाटायला लागलं, पण होतं ना. तर ही सगळी विषय सुख म्हटलं आहे त्यांनी. आणि माऊलीला ही विषय सुखांची ओढ नव्हती. खूप काही नाही, पण आम्ही प्लॅनिंग करायचो की आता आपण घर घेऊया, आता गाडी घेऊया, हे करायचं. त्यांनी नाही केलं ते. त्या काळात गाडीच नव्हती म्हणा, पण जे काय आहे ते कसं त्यांनी या देहाचा सुद्धा त्यांनी जिते जी जिवंतपणे समाधी घेतली, त्याग केला, त्याचं वर्णन आहे. कसं काय घडलं ते. तर नामदेवांनी एकनाथांनी खूप लिहिले ते. पुढचे आहेत ते. कोणता आधारे काय आहे ते आता परत बहिणीला विचारावं लागेल. तर आमची आत्यादेवावर प्रवचन करायची बरं का, फार सुंदर. तर ते म्हणून जाणते ने गुरु भजीचे. या गुरुनी ज्ञानदेवांच्या गुरुने त्यांचा संसार सारम विजयेंद्र हारम, संसारात तरून गेले ते. म्हणजे संसारातल्या इच्छाच फारशा राहिल्या नाहीत आणि परमानंदाच्या अवस्थेला ते होते. आणि समाधानाने आनंदाने कार्य पूर्ण झालं म्हणून समाधी घेतली. म्हणून जाणते नाही गुरु भजीचे. म्हणून ते म्हणतात जाणतेपणाने समजून उमजून गुरुचं भजन करा. काय करा मग त्याच्यामध्ये काय करा? तर जाणतेपणाने करा. आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आला. मी त्या दिवशी सांगत होतो तुम्हाला की मीही काही गुरु केले, गुरु करण्याचा सुंदर योग माझ्या आयुष्यात आला, पण तो तिथंच थांब. शेवट मी यांची मनाने दीक्षा घेतली. रामदास स्वामींची पण आहे, घेतलेली आहे. कारण त्यांचे पट्ट शिष्य जे साऊथला जाऊन खूप काम केलं ते श्रीधर स्वामी यांनी सुद्धा 200-250 वर्षानंतर जन्माला आले असतील ते, 250-300 वर्षांनी, काय जो आकडा असेल तो. तरी देखील त्यांनी पावसात जाऊन बनेश्वरला थांबले आणि मग गडावर जाता येणं शक्य नाही असं लक्षात आल्यावर बनेश्वरमध्येच त्यांनी रामदास स्वामींचं चित्रप्रतिमा समोर ठेवून दीक्षा घेतली. आणि तो एक विधी आहे, तो मी केला आणि मग नंतर फायनली इथे येऊन थांबलो. तर मनोमन यांना गुरु मानलं मी. तर याच्या आधीची प्रोसेस म्हणजे काय जाणते नाही. आता मी काय जाणते म्हणजे काय जाणतेपणा केला माहीत नाही, पण मी देहातील जे जे गुरु ज्या ज्या ठिकाणी किंवा हल्लीच्या काळातले जे जे गुरु ज्या ज्या ठिकाणी जाऊन जे जे काही केलं होतं असे पुष्कळ झाले. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आधी रामदास, रामदासांच्या आधी काही असे गुरु झाले, दीक्षा घेतल्या, काही केलं, दीक्षाच म्हणायचं त्या. तर तिथून बाहेर आलो आणि मग ठरवून टाकलं की आजकाल एखादा असेल, आजही 10 असतील कदाचित, पण मला नाही भेटत आहे, आता संपला विषय. मग काय करूया? मग रामदास, ज्ञानेश्वर यांनाच गुरु करूया. कारण माझे काही मित्र आहेत की ज्यांनी अगदी पूर्ण भजनी लागले. तर मी तर कधीच पूर्ण भजनी कुठल्याच गुरुच्या नाही लागलो, देहातल्या किंवा नुकताच गेलेल्या किंवा काय असे कोणाच्याच नाही. परंतु असे माझे मित्र आहेत की जे सारखे तिथे जायचे आणि भरपूर सारखं करायचे. त्यांनी नंतर ते गुरु सोडून दिले. म्हणजे भल्या भल्यांनाही चकायला होतं आजकाल. काहीतरी कळलं असेल, मी कशाला विचारू. पण
कुठेतरी मोठेपणा, स्वार्थ, अहंकार, पैसा या गोष्टींसाठी अध्यात्म करणारे लोक आजकाल खूप जास्त आहेत. त्यामुळे काय करायला हवं? खूप काळजी घ्यायला हवी गुरु करताना. कुठले कुठले आता मठ मंदिर आहेत, संस्था आहेत, लाईव्ह गुरु आहेत, या सगळ्यांबाबत अनिश्चितता आहे असं समजून चाला. आणि एक अख्ख्या देशात 10 असतील ग्रेट, खरे खरे ग्रेट आणि खऱ्या अध्यात्मानुसार चालणारे असतीलही. तर त्यामुळे उरलेल्या सगळ्यांवर ते कस लावणं आवश्यक आहे. पुढे कुठेतरी आलं आहे गुरु हा आमच्या आयुर्वेदात आहेत चरक संहितेमध्ये गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. म्हणजे शिष्यही निवडून घेत होते आणि शिष्याने गुरु निवडायची संधी असली पाहिजे. कारण गुरु कसा असावा सांगितलं. जर समजा मला वाटलं की अरे हा गुरु त्यात सांगितलं आहे चरकाचार्याने त्याप्रमाणे नाही, तर मी नाही याच्याकडे जाणार, मी दुसरं शिकवणी बदलीन, असं काहीतरी असेल पूर्वी देखील. म्हणून त्यांनी गुरुची लक्षणं दिली, तर त्या लक्षणांवर घासून पुसून घेतलं पाहिजे. म्हणून शब्दप्रमाण जो आहे ना आयुर्वेदामध्ये दिला आहे किंवा आमच्या सरांच्या पुस्तकात आहे, तो पहिल्या वर्षी आम्हाला शिकवतात पदार्थ विज्ञान, त्यात जे प्रमाण मानलेत ना त्यात शब्दप्रमाण पण आहे. पण तो शब्दप्रमाण म्हणजे जे बोलला आहे, हा बोलला म्हणजे प्रमाण, फायनल वर्ड. तर तो कसा आहे, तो कसा असायला हवा, कोणाचं शब्द प्रमाण मानायचं. प्रत्यक्ष प्रमाण हे आहे, अनुमान प्रमाण आहे, असे काही प्रमाण आहेत, ते न्यायशास्त्रात आले. तर त्यातला नेमका योग्य कोण आहे की ज्याचा शब्द प्रमाण मानावा. तर जे वित, राग, भय, क्रोध, निष्काम, स्वार्थ, अहंकार, मोठेपणा, सत्ता याची इच्छा न करता काम करतात, असे जे आहेत, असे ऋषीमुनी, ते खरे गुरु. आणि त्या कसोटीवर हे बसले नाही तर आणखीन 50-60 वर्ष यांच्या गुरुपणाला काही कमतरता येत नव्हती. आणखीन मोठं नाव होत गेलं असतं, है ना. जाऊ दे, पैसा नव्हता त्यांना मिळवायचा, पण आणखीन जितकी वर्ष जगतील एवढं माऊलीचे मोठे मोठे संत देखील त्यांना मानत होते. म्हणजे ती जी टीम होती ती त्यांना मानत होती. हां, मगाशी मी सांगत होतो संजीवन समाधीचं नामदेवांचं येत अभंग, मला वाटतं बघूया आपण, त्यानंतर कळेल आपल्याला. तर आता हा आपली या गप्पा आहेत ना, सगळं अगदी आधीच तयार कशाला करून ठेवायचं. आणि बरं, मला ऐनवेळी बोलताना काय सुचेल हे नाही सांगता येत. एखादी गोष्ट राहिली पेंडिंग, सरस्वतीचा लागला ना निकाल, काही लोक निकाल घेतात आपल्याकडे, निकाल काही लावतात, पण प्रमेय असलं की ते सिद्ध, प्रमाण सिद्ध व्हायला हवं. हे ते आमच्या बहिणीने केलं, सगळी प्रमाणं दिली. तर म्हणून बी अवेअर. आता गुरुचं आणखी खूप येईल, अख्ख्या ग्रंथात येईल, पुन्हा पुन्हा हेच नाही सांगणार, आता लक्षात राहील की हे सांगितलं. तर गुरु फार मोजून घ्यायला लागतो. फार पैसे काढणारे गुरु आहेत, मोठेपणा मिरवणारे आहेत, एकमेकांच्यात असलेले आहेत, आणि ते अगदी तुमच्या आमच्या भोवती आहे. काळजी घ्या. हां, आता आपण गुरुपतीचे तेणे कार्य होय जसे मूळ सिंचनाचे जे 25वा श्लोक नंतर घेऊ. साधारणपणे 5-5 आपण घेत आलो आहे, पण आता घेऊ पुढच्या वेळेला. आज झालं, आता भरपूर बोललो. धन्यवाद.